हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं माझ्या स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मस्त मसाले भात। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत फ्रेश मटार, फ्लॉवर बटार, फ्रेश कोथिंबीर, हिरवी मिरची, काजू, शेंगदाणे आणि स्लाइस केलेला कांदा, टोमॅटो। कुकर ठेवलेला आहे, त्यात 2 चमचे तेल गरम झालेले आहे। त्यात आपण मस्त खमंग अशी फोडणी करून घेणार आहोत। जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची अशी छान खमंग फोडणी द्यायची मसाले भाताला। फोडणी ही 2 मिनिट आपल्याला छान परतवून घ्यायचे, त्याचा खमंग वास सुटेपर्यंत। त्यात आपण आता टाकतोय स्लाइस केलेला कांदाही छान परतून घ्यायचा। ह्या मसाले भातात आपण ज्या आपल्या घरी असतील त्या सर्व भाज्या तुम्ही ॲड करू शकता। त्यात मी घातलेले आहेत फ्रेश मटारही आपल्याला चांगले परतून घ्यायचे। फ्लॉवर बटाटा घालायचे। सर्व भाज्या अगदी 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। बघू शकता भाज्या छान आपल्याला भाजून झालेल्या आहेत। त्यात आता मी शेंगदाणे आणि थोडेसे काजू ॲड करते। तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला कसे वाटते प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि तुम्हाला माझ्याकडून अजून काय बघायला आवडेल तेही सांगा। तर मसाले भातात मी जास्त खडे मसाले आज नाही यूज केलेले, फक्त एक तमालपत्र आणि दालचिनी टाकते। आता आपण स्लाइस केलेले टोमॅटो टाकतो। टोमॅटो जास्त भाजायची काही गरज नाही आहे, ते वाफेवरच सॉफ्ट होऊन जातात। आता आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड करते। हा भात अगदी मस्त घरातल्या आपल्या रोजच्या वस्तूंपासून छान असा तयार होतो। आता आपण फोडणीत थोडी कोथिंबीर ॲड करते। फोडणीतल्या कोथिंबीरीने खरंच खूप छान टेस्ट येते राईसला। आपण 1 चमचा हळद आणि लाल तिखट टाकते आणि सगळ्या भाज्या एकत्र छान मिक्स करून घ्यायचे। त्यात मी 2 चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे खवलेलं, आणि आता बघू शकता आपल्या भाज्या परतल्यावर त्यात आता आपले बासमती तांदूळ मी ॲड केलेले आहेत, स्वच्छ धुवून ठेवलेले, तेही एकत्र मिक्स करून घ्यायचे। आणि राईसला गरम पाणी टाकायचं आहे 2 वाट्या। गरम पाण्यामुळे आपला भात 2 शिट्ट्यांमध्ये पटकन शिजून तयार होतो। बघा कशी छान उकळी आलेली आहे। त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करतोय आणि एक साजूक तूप देतोय त्याला। साजूक तुपामुळे भाताचं टेक्स्चर खूप छान होतं, सॉफ्ट होतो आणि शाईन येते भातावर। आता मोठ्या आचेवर 1 शिट्टी करून घ्यायचे। बघा आपला तयार झाल्यावर भात कसा दिसतोय। मसाले भात उघडल्यावर छान मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळे मसाले छान एकत्र होतात। बघा भाताचं टेक्स्चर कसं दिसतंय। चला आता आपण प्लेटिंग करूयात। मी हा भात छान ओलं खोबरं आणि कोथिंबीरीने मस्त डिश सर्व केलेली आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा। आता आपण बघणार आहोत भाताबरोबर खायला मस्त खमंग फोडणीची काकडीची कोशिंबीर। आपण छान त्यासाठी चॉप केलेली काकडी घेतलेली आहे, कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। आता फोडणीला आपण 2 चमचे तेल गरम केलं आहे, तर जिरे, मोहरी, कढीपत्ता छान तडतडून द्यायचं आहे आणि एकच छोटीशी हिरवी मिरची घातलेली आहे। जेव्हा फोडणी मस्त तुडतुडली आहे, त्यात आपण छोटा चमचा हळद टाकतोय आणि थोडासा हिंग टाकतोय। हिंग आणि हळद सगळ्यात लास्ट घालायचं, म्हणजे तो जळत नाही, करपत नाही, त्याचा स्मेल आहे तसं राहतो। आणि अशी आपली कोशिंबीरला छान फोडणी बसलेली आहे। आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालतोय।
2 चमचे मोठ्या मोठ्या शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि आता आपण त्यात फ्रेश दही घालतो. दही जास्त आंबट नसावं म्हणजे कोशिंबीर टेस्टला छान लागते. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतो आहे आणि आपली ही काकडीची छान कोशिंबीर तयार झाली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा मेनू प्लीज मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.